तर हाय सगळ्यांना. तर कालचा जो व्लॉग टाकला होता त्याच्यातलाच हा एक पार्ट राहिलेला आहे, तो आज मी अपलोड करत आहे. तर इथं शनिवारच्या बाजारातून काय काय आणलं होतं हेच दाखवणार होते मी तुम्हाला, पण त्या व्हिडिओमध्ये खूप मोठा झाला असता म्हणून मग हा एक व्हिडिओ मी दुसरा बनवत आहे. तर इथे सगळा भाजीपाला वगैरे दाखवत आहे मी, नीटनेटका काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर हाच व्हिडिओ जो आहे तो एन्जॉय करा आता तुम्ही सगळ्यांनी. शेंगा आहे, काकडे, कारले, आणखी कारलं खायचंय का तुम्हाला? खायचंय? घे ना. हा का? हा घे, गारे पाय. काय तुला नाहीये, तुला नाही भेटणार. नाही 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 नाही, अजिबात नाही नाही. तुला नाही, तू छोटा आहे अजून. तर चला आता खुशीला मला तर काही खास एवढी भूक नाहीये, तर आता फक्त पतिदेवांची फरमाईशवर त्यांच्या आवडतीचं काहीतरी करू. काय काय या 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 या
तर सांगा काय खायचंय तुम्हाला आता? पिठलं भात. फक्त हो मस्त चमचमीत असं पिठलं भात. पोळ्या तुम्ही त्याचा जरा नाही जर पोळी काय. तुला जेवायचं नव्हतं ना? जेवायचं. बर दाद्या आहे का तू? तू दाद्या आहे का? तू दाद्या आहे का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद. तर इथे आम्ही दोघं जे आहे ते यांनी जे गुरु मानलेले आहेत त्यांची पूजा करत होतो. तर त्यांना आम्ही ओवाळलं, त्यांचं औक्षण केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेत होतो इथे. तर माझे जे मिस्टर आहे ते त्यांची जे गुरु आहे त्यांना ओवाळत होते
आणि मी त्यांच्यासोबतच होते तिथे। तर ह्याच महाराजांचा आज गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम होता। तर इथे अशा प्रकारे आम्ही त्यांचं आशीर्वाद घेतलेला आहे। तात्पर्य काय, गुरुची सेवा केली की देव आपोआप भेटत असतो। त्या पद्धतीने आपण सर्वांनी या ठिकाणी सद्गुरूची सेवा करा, संतांची सेवा करा, ग्रंथांची सेवा करा। हे ग्रंथ आपले गुरुचे असं समजा। ग्रंथांची सेवा केली तरी आपलं कल्याण होईल। झालं जास्त बोलत नाही, मी माझी सेवा संपवतो। लक्ष्मण बोलणार ते ना तिला पित्त उघडू राहिलं रात्रीपासून त्या सगळ्या अंगाला तिच्या अशी गाठ। तर तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर आम्ही खुशीला दवाखान्यामध्ये घेऊन आलो होतो, कारण खुशीला असं पित्ताचा त्रास झाला होता। तर त्यासाठी दवाखान्यात आणलं होतं तिला। तर डॉक्टरने चेक केलं आणि काही गोळ्या औषधं लिहून दिले। तर खुशी पहिल्यांदा खूप घाबरली होती, कारण तिला डॉक्टरांचं खूप भीती वाटते। तर ती इथे रडत होती, पण त्या डॉक्टरने खूप छान चेक केलं तिला आणि मग नंतर ती शांत पण झाली। त्यानंतर तिला चेक केलं आणि काही जे औषधं लिहून दिले होते ते घेण्यासाठी आम्ही मेडिकलमध्ये आलेलो इथं। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा। तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोठी मदत करतं आणि मला खूप मोटिवेटसुद्धा करतं। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करा। थँक्यू फॉर वॉचिंग।